फर्स्ट जो आपला आहे ना पॉईंट हा थिंकिंग मसल्सच्या बाबतीमध्ये, उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येकाला काही नाही काही समस्या येते. देर इज अ बिग प्रॉब्लेम. काही जण लगेच दे विल गिव्ह अप, ते लगेच सोडून देतात, हत्यार डाल देते, नाही मला नाही सॉल्व्ह होत प्रॉब्लेम, विषय मिटला, आय कांट सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. ही मेंटॅलिटी असते काहींची. म्हणजे त्यांची थिंक माहिती आहे का, ते मेंटल मसल्स आहे ना, थिंकिंग मसल्स त्यांचे फार विकास असतात त्यांचे. दे आर नॉट एबल. त्यांना फक्त चाकोरीबद्ध जीवन जगायची सवय असते. जे चाकोरी उठल्यापासून झोपपर्यंत जे चाकोरीत येईल ना ते बाजूला पास सुद्धा नाही, असंच ते घोड्याला लावतात, असं त्याच्या बाहेर पाय सुद्धा धाडस नाही करत. चुकून एखादं ते गळून पडलं ना, इकडचं काही दिसलं त्यांना वाटतं माझं कसं होईल. दिस काइंड ऑफ पीपल आर नॉट मेंटली स्ट्रॉंग. इफ एक डोक्यात ठेवायचं, इफ यू आर नॉट रेडी टू फेस एनी प्रॉब्लेम, इफ यू गिव्ह अप, तुम्ही जर त्या समस्येपासून पाठ फिरवत असाल तर समजायचं वी आर नॉट मेंटली स्ट्रॉंग. आपण मानसिकदृष्ट्या सक्षम नाही असं समजायचं. पहिला पॉईंट. कारण देअर इज नो प्रॉब्लेम इन द वर्ल्ड विच हॅज नो सोल्युशन. एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. ओनली 3 थिंग्स आर नीडेड टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ते 3 गोष्टी कोणत्या आहेत? टाइम, मनी अँड प्रॉपर पर्सन. हे खूप वेळ सांगितलेल्या लेक्चरमध्ये सर मी. 3च गोष्टी असतात. त्या 3 गोष्टींमुळं ती समस्या आपली निराकरण होऊ शकते. अशी जगात एकही समस्या नाही ज्याच्यावर उपाय नाही आहे. समस्या आहे म्हणजेच उपाय आहे. समस्येशिवाय ती, उपायाशिवाय ती समस्या जन्मालाच येत नाही. पण 3 गोष्टी लागतात. एक तर वेळ लागतो. ती समस्या सोडवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. कधी कधी वेळ खूप गरजेचा असतो. कधी कधी पैसा द्यावा लागतो. पैशाने ते समस्या सुटतात. आणि कधी कधी काय होतं, तिसरी गोष्ट की आपल्याला एक प्रॉपर व्यक्ती लागतो. एक प्रॉपर व्यक्ती जो ती समस्या सोडू शकतो. या 3च्या पलीकडे जगात समस्या नाही आहे. परंतु व्हेन वी गिव्ह अप, आपण जेव्हा सोडून देतो त्या गोष्टी की नाही आय कॅन्ट फेस द प्रॉब्लेम, समजायचं यू आर मेंटली व्हेरी 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 वीक. तुम्ही वीक आहात हे लक्षात ठेवायचं. कारण कसं असतं माहिती आहे का, इफ यू थिंक इन अ राईट डायरेक्शन, 2 पद्धतीने थिंकिंग करतो आपण. ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो ना आपल्या समोर, 2 पद्धतीने थिंकिंग करतो आपण. एक राईट डायरेक्शनने करतो आणि एक लेफ्टने रॉंग डायरेक्शनने करतो. त्या समस्येकडे पाहण्याचा आपली दृष्टी कशी आहे. तुम्ही जर सकारात्मकतेने राईट डायरेक्शनने जर बघितलं, तुम्ही जर योग्य दिशेने पाहत असताल तर सोल्युशन ओरिएंटेड अप्रोच आहे तो. म्हणजे काय, तर जर तुम्ही राईट डायरेक्शन योग्य दिशेने त्या समस्येकडे पाहिलं, त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तुमच्या डोक्यात आहे की मला याच्यावर सोल्युशन काढायचं आहे, मला याच्यावर उपाय शोधायचा आहे. आणि जर तुम्ही निगेटिव्ह दृष्टीने त्या समस्येकडे बघितलं, त्याचा अर्थ असा होतो तुमचं माइंडसेटच निगेटिव्ह आहे. तुम्हाला वाटतं याच्यावर समस्येवर उपाय निघू शकत नाही. ह्या माइंडसेटने तुम्ही फेस करता असं त्याचा अर्थ होतो. हा झाला पहिली गोष्ट. म्हणजे समस्या आली, तुम्ही डायरेक्ट गिव्ह अप, तुम्ही हातावर टाकून दिले. हा पहिला, म्हणजे यू आर मेंटली व्हेरी 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 वीक. सेकंड, प्रॉब्लेम आला, काहीतरी समस्या आली समोर, तुम्ही खूप एफर्ट्स घेतले, खूप प्रयत्न केले आणि मग तुम्हाला यश मिळालं. खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि यश मिळालं. याचा अर्थ असा होतो यू आर नॉट मेंटली वीक बट यू आर नॉट व्हेरी स्ट्रॉंग ऑल्सो. तुम्ही मध्य पातळीवर आहात, तुम्ही मध्यम आहात. कारण समस्या आलेली, तुम्ही गिव्ह अप नाही केलं, तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न करत असताना तुम्हाला खूप एफर्ट्स घ्यावे लागले, खूप प्रयत्न करावे लागले. आणि एवढे प्रयत्न केल्यानंतर ज्यावेळेस ती समस्या सोडवली जाते त्यावेळेस आपण समजायचं की आपल्याला ती समस्या सुटली, ठीक आहे, पण एफर्ट्स खूप घ्यावे लागले. म्हणजे तुम्ही 50%वर आहात. म्हणजे फार वीक नाही, फार स्ट्रॉंग नाही. बट धिस सिनेरिओ, ही सेकंड जी पोझिशन आहे ना, इट इज मच बेटर दॅन फर्स्ट. पहिल्यापेक्षा तर हे कधीही चांगली आहे. पहिलेला तुम्ही डायरेक्ट गिव्ह अप केलं होतं, कारण सोडून दिलं तर मला ती येतच नाही, म्हणजे पळकुटेपणा म्हणतात त्याला. त्यापेक्षा हे तरी बरं आहे, प्रयत्नांती मी त्याच्यात यश मिळवलं आहे. हा दुसरा सिनेरिओ. सेकंड सिनेरिओ इज मच बेटर दॅन फर्स्ट. सेकंड सिनेरिओ इज मच बेटर दॅन फर्स्ट सिनेरिओ. पहिल्यापेक्षा हा कितीतरी पटीने चांगला आहे. आता राहिला तिसरा सिनेरिओमध्ये व्हेरी बिग प्रॉब्लेम, मोठा प्रॉब्लेम आहे आणि तुमच्या पाठीशी अनुभव जेवढा आहे, तुम्ही मेंटली इतके स्ट्रॉंग आहात की सूटदर्शी तुम्ही लगेच त्याच्यावर सोल्युशन काढलेलं आहे, पटकन सोल्युशन काढलेलं आहे. किती स्ट्रॉंग आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही सक्षम
आणि एक लक्षात ठेवा, फिजिकली तर स्ट्रॉंग असलंच पाहिजे माणसाने. आपल्या स्ट्रेंथ असला पाहिजे, स्टॅमिना असला पाहिजे, एन्ड्युरन्स असला पाहिजे, इम्युनिटी असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी नक्कीच असल्या पाहिजे. परंतु त्याचबरोबर जेव्हा जेव्हा तुम्हाला हे फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्ही करत आहात त्यावेळेस यू हॅव टू बी मेंटली स्ट्रॉंग. फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे ना.